तर ते वैतीत आणता येते. बरोबर. परंतु तोच विषय बरोबर. कसं असते की या अगोदरी आपण ज्या लोकांनी वैतीत आणले होते त्यांचे आपण त्याच्यात आदेश करून टाकले. हा, रोजगार हमी मध्ये टाकले त्या दुरुस्तीसाठी. नाही दुरुस्ती काय, त्यांना वैतीत आणलं तर ते आपण क्षेत्र त्याच्यातून कमी केलेलेच आहेत ना आदेश करून, त्यामुळे तो काही विषय. परंतु हे जे मदत भेटते की नाही साहेब, ते मदत दुरुस्तीसाठीच भेटते की नाही. कसं असं दाखवला बा अर्धा एकर लिहा मग, आणि आपले जे पंचनामे करणारे आहेत की नाही ते काय सांगतात, तू कमी लिहू नाही तर मग तो पोट खराब मध्ये कायमस्वरूपी मदत भेटणार नाही नंतर. त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहे. तो नंतरचा भाग आहे. जर त्याचं आज नुकसान 20,000 झालं असेल तर तो 20,000चाच पंचनामा होईल. 30,000 झालं असेल तर 30,000चाच. हो चालेल ना मग, बरोबर. आता हे आपल्या याचे नाही व्हायचं तर तरोड्याची मंडळी आहे, त्याचे ऍक्च्युली 4-4, 5-5 एकर झाला, त्याचे 15 एकर. आता किती टाकले हे हजर आहे. 20 गुंठे टाकलेले आहेत त्यांचे. हा, मग त्यांचं केडी झालेलं आहे, संत्रा गेलेला आहे त्यांचा. म्हणजे पूर गेला पूर्ण. मग नाही तर पूर्ण गेलेला आहे. हा, सगळं गेलं. पीक नुकसान नाही पिकाने त्यांच्या पिकातूनच खरडून गेलो ना बा. जो आहे तो पंचनामा करतील ना ते. हा, त्याला म्हणा माझं जे नुकसान झालं तेवढं दाखव, मग आपण पाहू. तुम्ही तसं त्यांना सांगा. सांगितलेलं आहे ते, त्याच्या अगोदर झालेलं आहे. हे संभ्रम निर्माण करत आहेत साहेब त्याच्यात. हे तुमचं नुकसान